सर्वसामान्यांना असतं ना की आता लग्न सराई आहे, सोनं घ्यावं की नाही घ्यावं, आता वाढलेल्या रेटमध्ये घेऊन ठेवलं आणि नंतर अजून वाढलं किंवा कमी झालं, असे अनेक प्रश्न येत असतात मनात. बरोबर. काय करायला हवंय सर्वसामान्यांनी, घ्यायला हवंय का आता या मी क्षणी? त्यांना एक चांगलं सजेशन देईल. 2 टाईपचे सोनं आपण घेऊ शकतो, एक असतं फिजिकल आणि दुसरं असतं डिजिटल. आता फिजिकल सोनं करायला गेले तर आता ह्याच्या वेळेस लग्नाच्या वेळेस फिजिकल लागतं, आय नो, पण आत्ताची कंडिशन पाहता, भले इथून पुढे लग्न थोडंसं 6 महिन्यांनी 1 वर्षांनी असेल, मे मध्ये वगैरे असतात, हा काहींचं मेचं असेल किंवा काही पुढे 1-2 वर्षांनी ट्राय करत असतील किंवा पाहत असतील, तर एक फिजिकल आणि डिजिटल गोल्ड असतं. आता हे फिजिकल ज्यावेळेस तुम्ही घेता तर थोडंसं आपण म्हणता GST असतं, मेकिंग चार्जेस असतात, त्यांनी ती व्हॅल्यू जी आहे ना, ब्रेक इव्हन पॉईंट तो वाढतो. पण त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही डिजिटल आत्तापर्यंत चालू केली, म्हणजे भले ते थोडंसं करेक्शन त्यांनी दिलं तरी डिजिटल स्वरूपात असलं की तुमचं बाकीचे कॉस्ट त्याच्यात इन्क्लूड नाही होत, तुमचं ब्रेक इव्हन हा बाकी काही होत नाही आणि ब्रेक इव्हन पण कमी असतो. आणि जर तुमचे दिवस चांगले असतील तर आणि ते वरती गेलं तर तुम्ही नंतरून जाऊन ते विकू शकता. म्हणजे डीमॅटमध्ये 1 दिवसाचं सेटलमेंट असते, T+1 तुम्ही विड्रॉल पैसे करू शकतात आणि विड्रॉल केल्यानंतर मग तुम्हाला जर फिजिकल त्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. आत्ताच्या कंडिशनला असं काही नाहीये की इमिजिएटली तुम्ही सगळ्याच पैशाचं सोनं घ्यावं. थोडंसं आपण म्हणता येईल की समजा तुमचं आता इच्छा होती की बाबा मला 10 तोळे घ्यायचे, त्यातले 2 तोळे 3 तोळे आता ऍडिशन करा, स्टेप बाय स्टेप ऍडिशन केलेलं चांगलं राहील.